लालबागचा राजा तराफ्यातून हळूहळू आता समुद्रातून पुढे पुढे सरकत आहे. तनमोरया मनमोरया सुरमोरया जगमोरया तनमोरया मनमोरया सुरमोरया जगमोरया चराचरातून वाहे देवा चराचरातून वाहे देवा गणपती बाप्पा मोरया बाप्पाची महती खरं तर वर्णन करताना वाणी सुद्धा अपुरी पडते, कारण गेल्या 11 दिवसांचा हा सुंदर सोहळा प्रत्येकाने अनुभवलेला आहे. संपूर्ण राज्यभरात, देशभरातच नव्हे तर अगदी परदेशात सुद्धा बाप्पा विराजमान होत असतात. तिथे सुद्धा आपले असंख्य भारतीय जे राहतात ते असेच भक्तिमय वातावरणामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असतात. त्यामुळे हा उत्साह जगभरात खरं तर व्यापून राहिलेला आहे. गणपती बाप्पाचं पूजन जगभरात होतं आणि मुंबईमध्ये गणपती बाप्पांचं ज्या पद्धतीने सोहळा खरं तर सुरू असतो त्या सगळ्या सोहळ्याचं चित्रण आपण वारंवार झी24 तासवर पाहत आलेलो आहे. मोठ्या लाटा उसळत आहेत आणि या लाटांमध्ये अनेक गणेश भक्त आहेत. समुद्रामध्ये हे सगळे गणेश भक्त आलेले आहेत. बाप्पाचं योग्य पद्धतीने विसर्जन व्हावं यासाठी संपूर्ण सज्जता महानगरपालिकेने ठेवलेली आहे. रॅफ्यातून बाप्पा पुढे पुढे सरकत आहेत. तटरक्षक दलाचे कर्मचारी सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. मोठ्या संख्येनं गणेश भक्त आलेले आहेत आणि अनेक बोटी सुद्धा आपल्याला दिसत आहेत. बाप्पाला विसर्जित करण्यासाठी, त्याला निरोप देण्यासाठी असंख्य भक्तांचा महापूर आपल्याला दिसतो. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं हे दृश्य, गुलालाने माखलेला गणेश भक्त, गणपती बाप्पा आणि सुंदर असं हे दृश्य, गिरगाव चौपाटीवरचं हे दृश्य. मोठ्या संख्येनं गणेश भक्त लोटलेले आहेत गिरगाव चौपाटीवर आणि ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं हे दृश्य. एकीकडे जनसागर आहे तर दुसरीकडे अथांग असा हा समुद्र. या समुद्रामध्ये आज बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक झी24 तासवर तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्यानुसार आधी मन घेई हाती तोची गणराजा गणपती, मन इंद्रियांचा राजा त्याची सर्व भावे पूजा, मन जीवाचा प्रधान, मन माझा नारायण, तुझ्यामध्ये मन चंचल हाती येईल देवीच्या बळे. या बाप्पाचं वर्णन करताना अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पाची वेगवेगळ्या रूपाची पूजा केलेली आहे. आपल्या अभंगांच्या माध्यमातून संतांनी सुद्धा देवाचं वर्णन केलेलं आहे, या गणरायाचं वर्णन केलेलं आहे. त्या देवाधिदेव अबेरी गुलाबाचे उदाहरण करत मुखात नाम घेत सर्व गणेश भक्त या गणेश मिरवणुकीमध्ये दाखल झालेले होते. कालपासून ही विसर्जन मिरवणूक सुरू होती आणि अजूनही अनेक गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत.
गात नाचत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातो आणि मनोमनी बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं मागणं सुद्धा मागितलं जातंय. ही संपूर्ण गणेश भक्तांची गर्दी डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे. अनेक गणेश विसर्जन हे सध्या सुरू आहे. लालबागच्या राजाचं गणपतीचं विसर्जन, तर दुसऱ्या दिवसांमध्ये इतर मंडळांचे गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर मूषकावर आरूढ झालेला गणपती बाप्पा हा पृथ्वीवर येतो, आपल्या प्रत्येकाच्या घरी विराजमान होतो. आपण त्याची आपल्या पद्धतीने मनोभावे सेवा करत असतो आणि हा सगळा पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आता आपल्या गावी जायला निघालेले आहेत आणि हा संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी, हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी, आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळे गणेश भक्त इथे आलेले असतात. घरगुती गणपतीचं विसर्जन झालेलं आहे, मात्र गणेश मंडळांमध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन अद्यापही बाकी आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या रूपातल्या या गणेश मूर्ती पाहताना मन हरखून जातं. मान पहिला तुझ्या पूजेचा हार कंठी नवरत्नांचा, दुर्वांकुर वाहिल्या पदी बेत मोदक नैवेद्याचा, हे गणनाथा तू भाग्य विधाता. बाप्पाची पूजा प्रत्येक जण मनोभावे करत असतो. वर्षभरात सुद्धा आपण बाप्पाची पूजा करतच राहणार आहोत. मात्र गणपती बाप्पा गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्याकडे येत असतात. ही एक वेगळी अनुभूती असते. बाप्पाची सेवा थेट आपल्या घरी आणून करणं आणि
पुढे पुढे सरकते